ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत अश्विन खूप तुटून गेलेला असतो। प्रियाचे हे सर्व सत्य बाहेर आल्याच्या नंतर अश्विन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतो, पण अर्जुन सायले घरातले सर्वजण अश्विनला सपोर्ट करतात आणि त्याला आत्महत्या करण्यापासून वाचवतात। तर अश्विन सर्वांना म्हणतो, या घरामध्ये राहण्याची माझी लायकी नाही, मी या घरच्यांना आधीच खूप त्रास दिलेला आहे असं म्हणून तो घर सोडून जात असतो। तर सर्वजण अडवतात, तू कुठेही जायचं नाही, तू पूर्ण आजीकडे तरी बघ, तू असं केलंस तर त्या कशा करतील असं म्हणून त्याला धीर देतात। तर अश्विन सर्वांना म्हणतो, मला वारंवार तुम्ही खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा मी त्या नाटक्या प्रियाच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत गेलो। मी तुमचा अपराधी आहे, मला हवी ती शिक्षा द्या, मी कुठे हे पाप फेडू असं म्हणून तो खूप रडत असतो। तर सायली नेहमीप्रमाणे अश्विनला म्हणते, भाऊजी मी अजिबात तुमच्यावरती रुसलेली नाही किंवा मला तुमचा अजिबात कुठल्याच गोष्टीचा राग आलेला नाही। मला माहीत आहे तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही आतून कसे आहात, मला माहीत होतं ती तुम्हाला फसवत आहे, पण मी वारंवार तुम्हाला अलर्ट करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही तिच्या जाळ्यामध्ये अडकत गेलात। माणूस आहे, माणसाकडनं चुका होत असतात, तुमच्याकडनं चूक झाली, पण ही चूक तुम्ही सुधारण्याची तुम्हाला संधी आहे। तुम्ही आईबाबांकडे पहा, पूर्ण आजींकडे पहा, अस्मिता ताईंकडे पहा, अर्जुन दादांकडे पहा, हे सर्व किती स्ट्रॉंग आहे, तुम्हाला किती सपोर्ट करत आहेत। अशा बऱ्याच गोष्टी सायली अश्विनला समजून सांगते। तर रविराजसुद्धा अश्विनला म्हणतो, मी पण तुमचा अपराधी आहे, मी सुद्धा तुमची फसवणूक केली आहे, खरं तर मी तुमची माफी मागतो। तर रविराज चक्क हात जोडून माफी मागत आहे, त्यामुळे अश्विनला लाज वाटते आणि तो सर्व विसरून जाण्यास तयार होतो। तर अश्विन सर्वांना म्हणतो, मी स्ट्रॉंग आहे, जास्त काळजी तर मला पूर्ण आजीची वाटते, तुम्ही माझ्यापेक्षा पूर्ण आजीकडे लक्ष द्या असं म्हणून सर्वजण आता अश्विनला पूर्ण आजीकडे घेऊन जातात। तर पूर्ण आजी एकटीच शांतपणे विचार करत बसलेली असते, तिच्या मनामध्ये वेगळ्याच प्रकारचा विचार गुंगलेले असतात। नक्की पूर्ण आजी काय विचार करत असेल, तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।